नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत सायली अर्जुन एका कॅफेमध्ये आलेले असतात आणि तिथे ते जाऊन बसल्यानंतर आता बोलू लागतात की आता थोड्याच वेळात इथे अर्जुन सांगू लागतो की माझा मित्र हा प्रियाला आपल्या जाळ्यात ओढेल आणि तो इथेच याच कॅफेमध्ये येणार आहे. खरं तर त्याने इकडे सुरुवात पण केली आहे. तो एका गरीब ड्रायव्हरला मदत करत असतो. 10 लाख रुपये काढून बॅगेतनं असं चटकन देतो आणि म्हणतो तुझ्या आईच्या ऑपरेशनचा खर्च घे आणि काही लागलं तर पुन्हा माझ्याकडे ये, कारण माझ्या आयुष्यात माझं असं म्हणणार कोणी नाही. इतका पैसा आहे माझ्याकडे, पैसे मोजायला देखील कोणी नाही. असं म्हटल्यानंतर प्रिया विचारात पडते. ती लगेचच स्वतः निर्णय घेऊन टाकते, याच्याकडे पैसे मोजायला कोणी नाही, मग मी जाते ना. आणि लगेच गळ्यातलं मंगळसूत्र काढते. ती त्या मंगळसूत्राला काढून तिच्या पाऊचमध्ये ठेवते आणि मग तिच्या नाटकाला प्रारंभ होतो. इथे आता तिला त्या व्यक्तीला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे आणि त्याच्याकडनं घसाघस पैसे उकळायचे आहे. त्याप्रमाणे ती तिथून जणू काय मी इथनं वाटेत चालली आहे असं दाखवत असते आणि चक्कर येऊन ती पडणार. त्याच वेळेला तो व्यक्ती तिला मदत करायला पुढे जातो. तिला खूप गरगरल्यासारखं होत असतं. ऊन लागल्यामुळे तिला चक्कर आलेली असते असं वाटू लागतं. मग तो व्यक्ती तिला गाडीत घेऊन बसतो आणि तिला मग तिथे शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागतो. पाणी शिंपडतो. मग प्रिया शुद्धीवर येते आणि तिला असं वाटत होतं कशाला आले मी शुद्धीवर, अशीच ग्लानीमध्ये या श्रीमंत माणसाच्या सोबतच राहावं. आणि मग ती मदत केल्याबद्दल थँक्यू म्हणू लागते. तर तो मुलगा म्हणू लागतो की इतक्या सुंदर मुलीला मदत करायचा मला योग आला. खरंच मी कोणाच तरी चांगला चेहरा पाहून उठलं आहे म्हणून माझ्या नशिबात तुमच्यासारखी सुंदर व्यक्ती आली, असं म्हणत फ्लोटिंग सुरू करतो. प्रियाही त्याला साथ देऊ लागते. कळत न कळतपणे तिची सगळी कामं असे झटपट होत आहे ह्या गोष्टीचा तिला आनंद होत असतो. तो व्यक्ती समोरून फ्लट करतोय म्हटल्यावर तिला तर बरंच वाटत असतं. याला फसवायला जास्त नाटकं करावी लागली नाही. त्याच वेळेला ती म्हणू लागते की मला जास्तच गरगरल्यावानी होते. तर तो व्यक्ती तिला म्हणू लागतो तुम्ही आत्ता कुठेही जाऊ नका, मी तुम्हाला जाऊच देणार नाही. तुम्हाला बघा किती घाम आला आहे, तुम्हाला बरं वाटत नाही. आपण ना कॅफेत जाऊन कोल्ड्रिंक घेऊया, मग तुम्हाला बरं वाटलं की मग तुम्ही जा हवं तर. आणि मग प्रिया त्याच्या एवढ्या आग्रहाला लगेच हो म्हणते आणि मग तो तिला घेऊन त्या कॅफेमध्ये जाण्या अगोदर अर्जुनला इथे मेसेज करून सांगतो की मी तिला घेऊन येत आहे त्याच कॅफेमध्ये. तिकडे मग तो निघालेला असतो. इकडे सायली अर्जुन गप्पा मारत बसलेले असतात. पुढे काय करायचं, प्लॅन कसा आहे. तर आदिराज कोण आहे असं सायली विचारू लागते. त्याची मदत तुम्ही घेताय, तुमचा तो मित्र. मग तो सांगतो माझा कॉलेजचा मित्र. त्याला वकील व्हायण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. त्याला ॲक्टिंगमध्ये फार इंटरेस्ट होता. करिअर त्याच्यातच करायचं होतं, पण काही तसं योग आला नाही. आणि तो ॲक्टिंग खूप छान करतो. कॉलेजमध्ये खूप पारितोषिक त्यांनी घेतलेली आहे. 2-3 केसमध्ये त्यांनी मला मदतही केलेली आहे, म्हणूनच त्याला मी निवडले. इकडे मात्र आता आपल्याला दिसेल की अस्मिता विचारात पडली. तिचा नवरा जे काही वागतोय त्या सगळ्या गोष्टीची ती लिंक लावते आणि साक्षीसोबत त्याचं अजूनही नातं चालू असेल का. एवढा पैसा त्याच्याकडे येणार तरी कुठून. तो सांगतोय की माझ्या आईबाबांनी दिले. त्यांच्याकडेच एवढे पैसे नाही तर ते पैसे त्याच्याकडे आले कुठून. जर चुकीचा विचार करत नसेल तर साक्षीनेच तर दिले नसेल ना, असं तिच्या मनात तिला वाटत असतं. तितक्यात चैतन्य येतो. तिच्याशी कितीतरी गोष्टी बोलतो पण तिचं कशातच लक्ष नसतं. मग तो अर्जुनला फोन करून विचारतो तू कुठे आहेस. तो सांगतो मी येतच आहे घरी, तू 2 मिनटं घरीच थांब. मग तिथे चैतन्य आता टाईमपास करण्यासाठी बाळाशी खेळू लागतो. बाळाशी खेळताना तो अस्मिताईला नेहमीप्रमाणे चिडवतही असतो, पण अस्मिताई काही त्या गोष्टीला रिस्पॉन्स देत नाही हे त्याला दिसू लागतं. मग अस्मिताईशी तो बोलण्यासाठी तिच्याजवळ बसतो. कसल्या विचारात एवढी डुबली आहे ते तरी सांग, काय चिंता तुला सतवते. मग आता अस्मिता त्याला मनातलं सांगेल का. इकडे मात्र मेसेज वाचलेला असतो अर्जुनने. त्याचा मित्र प्रियाला घेऊन येतोय हे कळल्या लगेच स्वतःचा चेहरा त्यांनी एका टोपीने आणि सायलीने ओढणीने कवर केलेला असतो. आणि मग ते दोघंजणं त्या दोघांकडे पाहत असतात. तिथे तन्वी म्हणजे प्रिया आलेली असते आणि प्रिया त्या व्यक्तीसोबत आलेली पाहून लगेचच अर्जुन सायलीने मोबाईल बाहेर काढलेला असतो आणि मोबाईलमध्ये अर्जुन व्यवस्थित रेकॉर्डिंग करत असतो. आवाजही व्यवस्थित येत असतो. जवळच्याच टेबलवर हे दोघंजणं बसलेले असतात. आता इथे ना तो व्यक्ती तुझ्या परिवारात कोण कोण व्यक्ती असं विचारू लागतो. तर लगेच तन्वी तिची पूर्ण माहिती सांगायला सुरुवात करते. इकडे मात्र अस्मिताईशी चैतन्य बोलण्याचा प्रयत्न करतोय. तू कसल्या विचारात आहे मला सांगशील का. मग ती सांगू लागते का कुणास ठाऊक मला ना सचिनचं वागणं खटकतं. काहीतरी माझ्यापासून तो लपवतोय असं मला वाटतं. मग इथे चैतन्य त्याच्या मनातली गोष्ट सांगू लागतो की साक्षीने मला तिच्या जाळ्यात ओढलं होतं.
मी किती अडकत गेलो होतो आठवतं ना. मला फक्त सायली आणि अर्जुनमुळेच यातनं बाहेर पडता आलं. तू पण सायली अर्जुन जसं सांगतील ना तसं कर, त्यांची मदत घे. ते तुला या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढतील. त्यांच्या मदतीशिवाय तुला कोणीच मदत करू शकणार नाही असंही सांगतात. आणि त्या दोघांना पूर्ण विश्वास ठेव, सगळ्या गोष्टी त्यांना सांग हेही सांगतो. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की इथे प्रिया तिची माहिती सांगू लागते. ती कोण आहे? ती गरीब घरातली मुलगी. तिला एक छोटी बहीण आहे, भाऊ आहे, वडिलांना पॅरालिसचा झटका आहे, आईला कॅन्सर झाला आहे, घरात कमवती ती एकटीच आहे. आणि हे सगळं प्रकरण आता ती रंगवून सांगत असते की मी किती कष्टाळू आहे. मी एका ऑफिसमध्ये रिसेप्शनचं काम करते, जास्त पगार नाही, घर कसं बसं चालतं, माझ्या बहीण भावांचं शिक्षण करायचं आहे, घरात पोटा पाण्यासाठी मला किती कष्ट करावं लागतात, किराणा घेण्यासाठी, वाणसामान आणण्यासाठी 3 महिन्यापासून पैसे दिलेले नाही, हातापाया पडावं लागतंय. अशा सगळ्या खोट्या नाट्या ती गोष्टी रंगवून त्याला सांगत असते. सायली म्हणते अरे बापरे, आईला कॅन्सर, वडिलांना पॅरालिस, किती खोटारडी, किती खोटं बोलते बापरे. ह्या सगळ्या गोष्टी अर्जुन सायली पाहत असतात, ऐकत असतात, व्हिडिओमध्ये रेकॉर्ड पण करत असतात. इकडे तन्वी मदत मागण्यासाठी म्हणू लागते की मी ना फॅशन डिझाईनचा कोर्स केला आहे. तर तो व्यक्ती अभिराज म्हणतो की तू एवढा महागडा कोर्स कसं काय केला? तर ती सांगते की एक NGO होती, तिने मला मदत केली होती, माझ्या शिक्षणाचा खर्च दिला होता. मग तो म्हणतो तुझ्या लहान बहीण भावांचा पण त्यांच्याकडनंच खर्च घ्यायचा ना. मग ती सांगते की NGOचे नियम असतात ना, एका वेळी एकाच व्यक्तीला मदत करतात ते, म्हणून आता माझ्या बहीण भावांच्या शिक्षणाचा खर्च मला करावा लागतो आहे. मग बोलता रिसेप्शनला जास्त पैसे नाही मिळत, मी कसं बसं घर चालवते असं म्हणू लागते. तर लगेच इथं अभिराज तिला ऑफर देतो, तुला पगार जिथे तितका मिळतो ना त्याच्या 4 पट मी देईल. मी ना एक कंपनी माझी तिथे ना खूप डिझायनर्सला घेतो आहे, तर ते नवीनच काम आहे, तर तू करशील का? तू आम्हाला जॉईंट होशील का? लगेच हात पकडत ती म्हणते वाव, मला आवडेल करायला, मी किती मेहनत करून इथे डिझायनर झाली, फॅशन डिझायनर असं म्हणत ती नोकरी स्वीकारते. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की सायली अर्जुनच्या मित्राशी म्हणजे अभिराजशी गप्पा मारत बसले असतात. त्या मुलीबद्दल काय काय अभिराजला वाटतं, तिला पुढे काय काय प्लॅन केले ते सगळे त्याला सांगायचे असतात. तिच्या जाळ्यात त्याला कसं ओढलं गेलं आहे ते दाखवायचं आहे. ते सगळे काही बोलणं चालू असतानाच तिथे प्रिया तिचं मंगळसूत्राची पाऊच असतं ती विसरली म्हणून घ्यायला येते टेबलवरती. पण तिचा धक्का वेटरला लागतो आणि त्या दोघांमधलं संभाषण सायली अर्जुन ऐकतात आणि लगेच लपतात. इकडे ना साक्षीने एका वकिलाला किडनॅप केले, तिला मदत सचिन पण करतोय आणि त्या वकिलाची मुलगी त्यांनी किडनॅप करून ठेवली आहे आणि वकिलाला सांगतायत की तू महिपतची केस घ्यायची, त्याला जेलमधनं बाहेर काढायचं. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा.